नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता अर्जुनला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळालेला असतो. आता या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून डिस्चार्जचे पेपर वगैरे घेऊन अर्जुन तिथे आलेला असतो आणि आता थोड्याच वेळामध्ये ते घरी जाण्यात पोलीस स्टेशनला महिपतला भेटायला. आता हे ऐकल्यावर तर सायली लगेच बोलते की नाही हो, अहो तुम्ही कुठे जाताय? तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय आणि तुमचा हात देखील दुखतोय ना? त्यावर अर्जुन बोलतो की नाही नाही, मी एकदम ठीक आहे आणि घरी आल्यावर मी आरामच तर करेल, पण त्याआधी मला महिपतला भेटणं खूप महत्वाचं आहे. त्यावर आता चैतन्य बोलतो की नाही, तू आता घरी जा. आता सायली वहिनी चल आपण याला घेऊन घरी जाऊयात वगैरे. आता अश्विन देखील आता अर्जुनला समजावत असतो की दादा तू या अवस्थेमध्ये आता आराम करायला हवाय, तू काही पोलीस स्टेशनला वगैरे महिपतला भेटायला जाऊ नकोस. पण अर्जुन मात्र कोणाचं काही एक ऐकत नाही आणि तो अश्विनला सांगतो की अश्विन तू एक काम कर, तू सायलीला घेऊन घरी जा आणि चैतन्य आहेच की माझ्यासोबत, मी लगेचच पोलीस स्टेशन मधनं घरी परत निघून येऊ. आता मात्र सायलीचा देखील नाईलाज होतो आणि सायली शांत उभी असते. त्यावर अर्जुन बोलतो की तू शांत आहेस याचा अर्थ तुझा होकार आहे. ठीक आहे, तर मग तू अश्विन सोबत घरी जा, मी आलोच चैतन्य सोबत पोलीस स्टेशनला भेट देऊन. त्यावर चैतन्य देखील सायलीला सांगतो की सायली वहिनी तू अजिबातही काही काळजी करू नकोस, मी आहे अर्जुन सोबत, येतोच आम्ही लगेचच, मी त्याला काम झालं की घरी घेऊन येईल. आणि अर्जुन आणि चैतन्य आता पोलीस स्टेशनला जायला निघतात. आता अश्विन आणि सायली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते मात्र कोणाचंही ऐकत नाहीत. तर आता अर्जुन इकडे पोलीस स्टेशनला पोहोचलाय आणि त्याच्यासोबत महिपत आहे. तर अर्जुन आता महिपतला विचारत असतो की हे बघ महिपत, तू आता पूर्णपणे अडकलायस आणि तू स्वतःच कन्फेस केलेलं आहेस की तो अपघात तूच घडवून आणला होतास, पण यामध्ये मला काही तुझा स्वार्थ किंवा काही फायदा वगैरे तर दिसत नाहीये. याचाच अर्थ तुला नक्कीच कोणीतरी दुसऱ्याने सुपारी दिली असणार आहे. यासाठी तुझा बॉस कोण आहे ना, लवकरात लवकर त्याचं नाव सांग. तुला सुपारी देणाऱ्या त्या मास्टर माइंडचं नाव मला ऐकायचंय. आता महिपत मात्र असाच डोळे वटारून अर्जुनकडे पाहत असतो. आता अर्जुन मात्र त्याला बोलत असतो की तुला ज्या कोणी मास्टर माइंडने सुपारी दिली आहे त्याचं नाव सांग, कोण आहे तुझा बॉस सांग. पण हा महिपत मात्र काही एक सांगायला तयार नसतो. तो मात्र असेच डोळे वटारून अर्जुनकडे पाहत असतो आणि तेवढ्यातच तिथे नागराज येतो. तर नागराज आता लांबूनच महिपतकडे पाहत असतो आणि आता महिपतने अर्जुनला आपलं नाव घेऊ नये यासाठी आता तो खूप घाबरलेल्या अवस्थेमध्येच तिथे महिपतकडे पाहत असतो. तर अर्जुनच्या लक्षात येतं की नागराज इथे आलाय आणि कदाचित म्हणूनच महिपत तोंड उघडत नाहीये, किंवा महिपतला नागराज काकाचंच तर नाव सांगायचं नसेल ना. आणि अर्जुन आता खुणेनेच ते इन्स्पेक्टर सावंतांना खुणावतो. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत देखील आता नागराजला घेऊन त्या महिपत आणि अर्जुन बसलेले असतात त्या खोलीमध्ये तिथे त्यांच्याकडे घेऊन येतात. आता तिथे आल्या आल्या मात्र नागराज नाटक करायला सुरुवात करतो. तर इकडे तन्वी मात्र विचार करत असते की महिपतने जर तोंड उघडलं ना तर मी जेलमध्ये जाईल आणि त्याआधी हे सुभेदार मात्र मला घराबाहेर काढतील. नाही नाही, काहीही करून यांना इम्प्रेस करायला हवंय. स्वयंपाकच चांगली आयडिया या सगळ्यांना इम्प्रेस करायला. आणि आता ती किचनमध्ये जाते तर विमलताई आधीपासूनच तिथे नाश्त्याची तयारी वगैरे करत असतात आणि ती विमलला बोलते की विमलताई, मी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर तर विमलताई तर खूप आश्चर्यचकितच होऊन बोलतात, काय? त्यावर आता तन्वी बोलते की एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काही नाहीये, एवढं जगावेगळं काही करत नाहीये मी फक्त इतकंच म्हणाले की मी सगळ्यांसाठी पोहे बनवणार आहे. पोहे कुठे ठेवलेत मला सांगा आणि मला कांदा, लिंबू, मिरची वगैरे सगळं काढून द्या. त्यावर आता विमलताई तन्वीला सांगतात की पोहे तिकडे ठेवलेत आणि बाकी सगळं सामान देखील काढून देतात. आणि त्या बोलतात की तन्वीताई, पण पोहे बनवण्याआधी ते भिजवावे लागतात बरं का. त्यावर तन्वी बोलते हो का. आणि मग परत ती आता विमलला ओरडून बोलते, तुला काय वाटतं काय मला काय साधे पोहे पण बनवता येत नसतील का? मला काय इतकं पण माहित नाही का पोहे भिजवावे लागतायत म्हणून? जा तू तुझे कामं कर. आणि आता विमल तिच्या कामांना निघून जाते. तर तन्वी आता इकडे पोहे बनवायची तयारी करत असते. तर इकडे
इन्स्पेक्टर सावंत आता नागराजला महिपत आणि अर्जुन असलेल्या त्या खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर नागराज मात्र लगेचच नाटक करायला सुरुवात करतो. आता तो महिपतकडे पाहतो आणि त्याला विचारतो की महिपत, सुमन कुठे आहे? माझी बायको कुठे आहे? सांग ना, कुठे लपवून ठेवलंय तू तिला? आता हा असं दाखवत असतो की जसं काय महिपतनेच तिला किडनॅप करून ठेवलंय आणि नागराजला मात्र काही माहीतच नाहीये. आता असा हा नागराज सगळ्यांसमोर आणत असतो, पण तरी देखील अर्जुनला मात्र त्याच्यावर संशय असतो. आता नागराज महिपतला विचारतो की सांग ना, अरे कुठं ठेवलंयस तू महिपत? सुमनला कुठे लपवून ठेवलंयस तू? अरे मला कधीच वाटलं नव्हतं की तू हे असं करशील म्हणून. अरे कधी काळी आपली दोघांची मैत्री होती, हे तरी लक्षात ठेवायचं होतंस ना तू. ते देखील विसरलास का तू? आणि तुला जर सूडच घ्यायचा होता तर मला काही करायचं होतं ना. माझ्या सुमनला, त्या बिचारीला कशाला रे तू किडनॅप केलंय? सांग लवकर, तिला कुठे डांबून ठेवलंयस तू? आता मात्र महिपत काही न बोलता फक्त डोळे वटारून रागारागाने नागराजकडे पाहत असतो. तर इकडे पूर्णा आजी आता हॉलमध्ये येऊन बसते आणि विमलला आवाज देते की विमल, माझं दूध आण ग. आता विमल तर काही तिथे नसते, पण तन्वी लगेचच आता पूर्णा आजीसाठी दूध गरम करते आणि एका ग्लासमध्ये दूध घेऊन ती पूर्णा आजीकडे येते. आता तन्वीला दूध घेऊन आलेलं पाहून पूर्णा आजीला देखील धक्काच बसतो. त्यावर पूर्णा आजी विचारते की विमल कुठे आहे आणि हे काय, तू दूध घेऊन आली आहेस आज? त्यावर तन्वी बोलते की हो, विमल बाकीचे कामं करते, मी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवतीये. आता हे ऐकून तर आजी अजूनच आश्चर्यचकित होते. आता आजी तिच्या हातातनं दुधाचा ग्लास घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की इथे तर कांद्याचा वास येतोय. त्यावर पूर्णा आजी बोलते की हे काय, कांद्याचा वास येतोय? त्यावर तन्वी बोलते की हो, ते काय ना, मी कांदा चिरत होते पोह्यांसाठी आणि मग तसंच. त्यावर पूर्णा आजी बोलते की आणि त्याच हातांनी माझ्यासाठी दूध घेऊन आलीस का? त्यावर तन्वी बोलते की हो, हात धुवायचे लक्षातच नाही आलं माझ्या. आणि आता दूध ओतू जाईन म्हणून ती घाईघाई पळतच आता किचनमध्ये जाते आणि पाहते तर तिथे सगळं दूध आता नासून गेलेलं असतं. तर पूर्णा आजी इकडे दूध पिण्यासाठी दुधाचा ग्लास तोंडाजवळ घेते आणि तिच्या लक्षात येतं की हे तर दूध नासलेलं आहे. तर महिपत आता इकडे काही सांगत नाहीये, पण नागराज मात्र असं दाखवतोय जसं काय महिपतनेच खूप काही केलंय आणि आता त्याच्यावर ती त्याला मारायला वगैरे धावून जातो आणि विचारत असतो की कुठे आहे माझी सुमन, कुठे शोधू मी तिला? आता हा महिपत मात्र काहीही न बोलता फक्त रागारागाने डोळे वटारून आता नागराजकडे पाहत असतो. अर्जुनच्या मात्र लक्षात आलेलं असतं की महिपतला कदाचित नागराजचंच नाव सांगायचंय आणि नागराज मात्र हे सगळे काही नाटक करतोय. तर आता महिपत मात्र काहीही बोलायला तयार नसतो. खरं तर तो सगळं काही सांगूनच टाकणार असतो अर्जुनला, पण मध्येच हा नागराज येतो आणि नागराज आता त्याला धमकी द्यायला लागतो. तर महिपत आता पुढे बोलतो की सुभेदार साहेब, तुम्ही मगाशी विचारत होते ना की मला सुपारी कोणी दिली होती, तो मास्टर माइंड कोण आहे म्हणून. आणि आता आपलं नाव घेईल या भीतीने आता नागराज लगेचच साक्षीवरून त्याला इनडायरेक्टली धमक्या द्यायला लागतो की महिपत, तुला तुझ्या मेलेल्या पोरीची शपथ आहे, नाही सांगच मला की कुणी केला तो अपघात? माझ्या दादाच्या अपघाताची सुपारी कोणी दिली होती तुला? सांग तू लवकर. अरे तुझ्या पापांची शिक्षा ना तुझ्या पोरीला भोगावी लागते. अरे बिचारी साक्षी जेलमध्ये मेली रे, बिचारीचा जेलमध्ये खून झाला. तसंच तुझ्या पापांची शिक्षा मिळतेय तिला, तिचा आत्मा देखील मुक्त झाला नसेल वगैरे असं बरंच काही आता नागराज बोलत असतो. आता महिपतच्या देखील लक्षात येतं की हा इनडायरेक्टली आता साक्षीचं नाव घेऊन आपल्याला धमक्या देतोय. तर अर्जुनच्या देखील लक्षात आलेलं आहे की नागराजचा या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी हात आहे, पण तरी देखील आता हा धमक्या द्यायचं काही मात्र थांबत नाही. हा मात्र साक्षीवरून धमक्या देतच असतो की तुझ्या पापांची शिक्षा ना तिला भेटलीये, बापाच्या पापांची शिक्षा
तिला भेटली आहे आणि म्हणूनच तिचा असा दुर्दैवी मृत्यू झाला वगैरे, आणि तुझं सुद्धा ना असंच होणार आहे, तू सुद्धा असाच मध्ये जाशील, असाच मरशील वगैरे, असं बरंच काय काय धमक्या आता हा नागराज महिपतला देतोय. आता महिपतच्या लक्षात येतं की त्याला डांबून ठेवलेलं असताना नागराजने त्याला हेच सांगितलेलं असतं की महिपतने जर काही तोंड उघडलं नागराज विरोधात, मग मात्र तो साक्षीला काही जिवंत ठेवणार नाही. आता नाईलाज होतो महिपतचा आणि महिपत मात्र तोंड उघडत नाही. त्यावर अर्जुन आता नागराजला बोलतो की नागराज काका, मी बोलतोय ना त्याच्याशी, मी विचारत होतो ना, तू इथे का आलायस? त्यावर आता नागराज मात्र रडल्याचं नाटक करूनच बोलतो की काय करणार मी, माझ्या सुमनला शोधून शोधून थकलोय मी, ती सापडत नाहीये आणि मी असा घरामध्ये तरी कसा काय बसून राहू शकतो, म्हणून इथे आलो मी जाब विचारायला. त्यावर आता अर्जुन सावंतांना परत एकदा खुणावतात की इथून घेऊन जा आता याला म्हणून, आणि आता सावंत त्याला घेऊन बाहेर येतात. महिपत मात्र रागारागानेच डोळे वटारून अजूनही नागराजकडेच पाहत असतो. तर बाहेर आल्यावर देखील हा नागराज मात्र महिपतला धमक्या देतच असतो की तुला तुझ्या मेलेल्या पोरीची शपथ आहे, तू सांगच फक्त त्या मास्टर माइंडचं नाव वगैरे. आता महिपत मात्र चांगलाच कोंडीत अडकलाय साक्षीमुळे, आणि त्याला काही आता नागराचं नावही घेता येईना. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता कल्पना अस्मिताला घेऊन येते हॉलमध्ये. त्यावर अस्मिता आता प्रतापला विचारते की अर्जुनला डिस्चार्ज मिळाला का, अर्जुन बरा आहे ना आता, तो कधी येतोय घरी? त्यावर आता प्रताप सांगतो की हो, त्याला डिस्चार्ज देखील मिळालाय, थोड्याच वेळात सायली आणि अश्विन त्याला घेऊन घरी येतच असतील. त्यावर आता कल्पना अस्मिताला सोफ्यावर बसवते आणि बोलते की तू बैस, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. आणि ती किचनकडे पाहते तर काय, तन्वी चक्क किचनमध्ये नाश्ता बनवतीये. त्यावर आता ती पूर्णा आजीकडे पाहते आणि पूर्णा आजीला इशाऱ्यानेच विचारते. त्यावर पूर्णा आजी बोलते, काय तर आज तन्वी सगळ्यांसाठी पोहे बनवणार आहे म्हणे, सगळ्यांसाठी पोहे बनवतीये ती. तितक्यातच तन्वी लगेच कल्पनाला बोलते की हो आई, मी सगळ्यांसाठी पोहे बनवतीये आज, तुम्ही 5 मिनिट थांबा फक्त, पोहे तयारच आहेत, मग सगळ्यांनी गरमागरम पोहे खा. आता हे ऐकून मात्र अस्मिताला आणि कल्पनाला भारी हसू येत असतं या तन्वीवर, पण ते मात्र काही बोलत नाहीत. आणि तेवढ्यातच अश्विन आणि सायली देखील घरी येतात. आता अश्विन आणि सायली घरी आल्यावर लगेचच कल्पना विचारते की हे काय, तुम्ही दोघेच, आणि अर्जुन कुठे आहे? त्यावर सायली सांगते की आई, तुमच्या लेकाला कामाशिवाय काही दिसतं का? आता देखील काम करायलाच गेलेत ते, पोलीस स्टेशनला गेलेत ते चैतन्य भाऊजींसोबत, येतीलच थोड्या वेळामध्ये. आता सायली बोलते की ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी थांबा, मी आले लगेचच, मग नाश्ता बनवायला घेते. तर तन्वी मात्र लगेच इकडे काहीतरी आवाज करते भांड्यांचा, जेणेकरून सायलीला कळेल की ती आता किचनमध्ये. त्यावर सायली आता एकदा तन्वीकडे पाहते, जसा अर्जुन देखील तन्वीकडे पाहतो, आणि त्या दोघांनाही आता धक्काच बसतो की आज तन्वी कसं काय चक्क किचनमध्ये आली आहे नाश्ता बनवायला. तर इकडे पोलीस स्टेशनला आता महिपतने तर काही सांगितलेलं नाहीये, त्यामुळे अर्जुन आता तिथनं बाहेर आलाय आणि विचार करत असतो की महिपत तर सगळं काही सांगणारच होता, पण कदाचित नागराज काकामुळे त्याने काही सांगितलं नसेल. आणि तेवढ्यातच त्याला चैतन्याचा फोन येतो. तर चैतन्य त्याला सांगतो की माझं मीटिंग वगैरे सगळं काही संपलंय, आता आपण निघूयात घरी जायला. आणि चैतन्य अर्जुनला विचारतो की काम झालं का, काही सांगितलं का महिपतने? त्यावर अर्जुन सांगतो की नाही, आजही काम झालेलं नाहीये, तो तोंड उघडणारच होता, पण परत मात्र त्याने तोंड बंद केलं, तो त्या काही बोललाच नाहीये तो, त्यामुळे आजही काम झालेलं नाहीये. बरं, आपण एक काम करूयात, आपण आता इथून सरळ ऑफिसला जाऊयात. त्यावर चैतन्य त्याला बोलतो की नाही नाही, अजिबातही नाही, मला सायली वहिनीची तशी ऑर्डरच आहे की तुला घेऊन तडक घरी यायचंय म्हणून. त्यावर आता अर्जुन सांगतो की अरे जास्त नाही, 1-2च तास आपण फक्त ऑफिसला जाऊयात, काम करूयात आणि मग घरी जर जाणार आहोत आपण. त्यावर चैतन्य त्याच्यावर चिडतो व बोलतो की अजिबातही नाही, मला काही सायली वहिनीचा राग परवडणारा नाहीये, आणि तुला परवडणार आहे का तिचा राग? त्यामुळे तुझं तू पहा बाबा. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, मलाही काही तिचा राग वगैरे परवडणार नाहीये, ठीक आहे चालेल, आपण घरीच जाऊयात. तर इकडे घरी आता अश्विन तन्वीकडे येतो आणि बोलतो की तन्वी, अगं तू आज किचनमध्ये?
नाही म्हणजे सूर्य नक्की कुठल्या बाजूने उगवलाय ना, ते बाहेर जाऊन पाहायला हवंय मला. त्यावर तन्वी आता बोलते, की "अश्विन अरे काय तू टोमणे देतोयस मला? मी सगळ्यांसाठी पोहे बनवतीये. अरे सुमन काकू सापडत नाहीयेत, त्यामुळे सगळेच किती काळजीत आहे. आता मी दुसरी काही मदत तर नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता सगळे हेवे-दावे वगैरे बाजूला ठेवून कमीत कमी आपल्या माणसांसाठी आपण इतकं तर करूच शकतो ना." तर इकडे सर्वजण तिचं हे बोलणं ऐकत असतात आणि कोणालाही तिच्यावर खरं तर विश्वास नसतो. तर कल्पना आता अस्मितासाठी दूध आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि दुधाचं पातेलं पाहते तर दूध सगळं नासलेलं असतं. त्यावर कल्पना बोलते, की "हे काय? दूध कसं नासलं?" त्यावर पूर्णा आजी बोलते, की "तन्वी किचनमध्ये आहे म्हटल्यानंतर अजून काय होऊ शकतं बरं?" त्यावर लगेच तन्वी बोलते, की "मी काहीच नाही केलंय. मी तर व्यवस्थित लक्ष ठेवत होते दुधावर. मला नाही माहिती ते कसं काय नासलं वगैरे." त्यावर कल्पना मात्र आता तोंड वाकडं करून तिथून परत इकडे निघून येते. तर नागराज आता परत इकडे सुमनकडे आलाय आणि सुमनच्या तोंडात घातलेला बोळा तो काढतो. त्यावर आता सुमन त्याला खूप बोलते, की "तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? तुमच्या बायकोला इथे तुम्ही डांबून ठेवलंय असं या अवस्थेमध्ये. मला तर आज स्वतःचीच लाज वाटतेय. तुम्हाला नवरा म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटतेय मला. आणि आता माझ्या लक्षात आलंय, की या ॲक्सिडेंट मागे नक्की तुमचाच हात असेल. तुम्हीच काहीतरी केलं असणार आहे." त्यावर आता नागराज मात्र खूप चिडतो तिच्यावर आणि तिला बोलतो, की "तुझी काही अजून अक्कल ठिकाणावर नाही आली का गं? म्हणजे इतकं सगळं काही होऊन अजून देखील माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलतीयेस तू. तुझी मस्ती काही उतरलेली दिसत नाहीये इतकं सगळं होऊन देखील." सुमन मात्र त्याला अजिबातही घाबरत नाही आणि सुमन त्याच्या डोळ्यात डोळे घालून अगदी ठामपणे त्याला विचारते, "खरं सांगा, भाऊजींच्या त्या अपघातामागे तुमचाच हात आहे ना? मला तर आता खात्री झालीये, की या अपघातामागे तुमचाच हात असणार आहे." आता नागराज मात्र हे ऐकून चांगलाच घाबरलाय. तर इकडे आता तन्वी सगळ्यांसाठी पोहे घेऊन आलीये. आता ती आधी पूर्णा आजीला देते, तर पूर्णा आजी बोलते, की "मी नंतर घेते." आता ती अश्विनला आणि अस्मिताला देखील पोहे देते आणि बोलते, की "सगळ्यांनी मस्त गरमागरम पोहे खाऊन मला सांगा हं, कसे झालेत पोहे म्हणून." आणि तेवढ्यातच चैतन्य आणि अर्जुन तिथे येतात. तेवढ्यातच चैतन्य बोलतो, की "हो, मीच सांगितलं डॉक्टरांना, की याला लवकरात लवकर डिस्चार्ज द्या म्हणून. मला घरी जाऊन सायली वहिनीच्या हातचे गरमागरम पोहे खायचेत." त्यावर आता पूर्ण आजी अर्जुनला बोलते, की "अर्जुन, अरे आम्ही सगळे सकाळी तुझ्याकडेच हॉस्पिटलमध्ये यायला निघणार होतो. पण तेवढ्यात समजलं, की तुला आज डिस्चार्ज मिळतोय म्हणून." त्यावर प्रताप, अस्मिता त्याला विचारतात, की "तू बरा आहेस ना?" त्यावर अर्जुन देखील सांगतो, की "हो, मी ठीक आहे." त्यावर आता याला तर गरमागरम सायलीच्या हातचे पोहे खायचेत म्हटल्यावर अस्मिता ते लगेच त्याला बोलते, की "नाही, पोहे तर आहेत गरमागरम, फक्त सायलीच्या नाही, तन्वीच्या हातचे आहेत." त्यावर आता चैतन्याचं देखील तोंड पडतं आणि आता सा तन्वी लगेच त्याला बोलते, की "अरे बस ना चैतन्य, मी तुझ्यासाठी पोहे आणते म्हणून." तर प्रताप त्याला विचारत असतो, की "अरे तू पोलीस स्टेशनला गेला होतास लगेच, काही काम झालं का? इतकी काय गरज होती लगेच पोलीस स्टेशनला जायची?" त्यावर अर्जुन सांगतो, की "नाही, महिपतने अजून देखील काही एक कन्फेस केलेलं नाहीये. म्हणजे आज तो त्या मास्टर माइंडचं नाव सांगणारच होता, पण सांगता सांगताच थांबला. पण आज ना उद्या मात्र तो नक्कीच सांगेल. तो काही जास्त वेळ गप्पा राहू शकत नाहीये." तर इकडे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता सुमनला देखील खात्री झाली आहे, की हा मास्टर माइंड जो आहे तो नागराजच आहे. त्यामुळे नागराज मात्र खूप चिडलाय त्याच्यावर. आता सुमन त्याला बोलते, की "तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मी ओरडून-ओरडून जगाला सांगेल, की या अपघातामागे तुमचा हात आहे." तर तन्वी नागराजला भेटायला आली आहे आणि तन्वी बोलते, की "आपल्याला जर महिपतचं तोंड बंद ठेवायचं असेल, तर काहीतरी करावं लागेल." त्यावर नागराज बोलतो, की "अशा वेळेस आपल्याकडे एकच हुकुमी एक्का आहे." आणि आता ही तन्वी बोलते, की "हो, आणि आपल्याला आता त्याचाच वापर करावा लागणार आहे." तर हा अर्जुन परत आता महिपतला विचारतोय, की "कोण आहे तो मास्टर माइंड? हे बघ, तुला काय वाटलं, की त्या अपघाताच्या डिटेल्स फक्त तुझ्याकडे आहेत? मला देखील त्या अपघाताबद्दल सगळं काही माहीत आहे आणि तू जरी नाही तोंड उघडलंस ना, तरीही मी त्या मास्टर माइंडपर्यंत पोहोचणार आहेस.
पण नंतर मात्र तुझं काय होईल तू याचा विचार कर. एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.